कालपर्यंत राम लक्ष्मणासारखे राहणारे दोन भाऊ एका रहस्यमय पत्रामुळे एकमेकापासून दूर जाऊ लागले होते आणि आता त्या पत्रातलं सत्य त्यांच्या आयुष्याला कायमचं बदलणार होतं. रात्र झाली होती. अंगणात चंद्रप्रकाश पसरला होता. विनायकच्या हातात तेच पत्र होतं. तेवढ्यात सागर मागून आला आणि सागर हसत म्हणतो, दादा कोणतं पत्र आहे? एवढे दिवस तू माझ्यापासून लपवून ठेवत आहेस. विनायक थोडंसं दचकला. त्याने पटकन मागे ते पत्र लपवलं आणि म्हणू लागला, काही नाही आहे. सागरने त्याचा हात धरला. माझ्यापासून काय लपवतोस रे? विनायकचा आवाज कडक झाला. सागर, प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा तुला अधिकार नाही आहे. हे ऐकून सागर घाबरला, कारण पहिल्यांदाच दादाने त्याच्याशी इतक्या कठोर आवाजात बोललं होतं. त्या रात्री सगळे झोपल्यावर विनायक पुन्हा पत्र वाचू लागला. पत्रात लिहिलं होतं, विनायक, ज्याला तू तुझा सक्का भाऊ समजतोस ना, तो तुझा भाऊ नाही आहे. तुझ्या वडिलांनी आयुष्यभर एक मोठं सत्य लपवलं आहे. जर तुला तुझ्या घराची, जमिनीची आणि वंशाची काळजी असेल ना, तर सागरला तुझ्यापासून दूर कर. उशीर केलास तर सर्व काही गमावशील, असं त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं. आणि पत्राच्या शेवटी नाव नव्हतं, फक्त एक लाल रंगाचा शिक्का होता. आणि त्या शिक्क्यावर लिहिलं होतं, सत्य कडू असतं. विनायकच्या डोळ्यात झोप नव्हती. मनात हजारो प्रश्न होते. हे खरं असेल का? बाबांनी माझ्याशी खोटं का बोललं? हे प्रश्न त्याला सतत परेशान करत होते. दुसऱ्या दिवशी शेतात दोघे काम करत होते. सागर नेहमीप्रमाणे हसत होता, पण विनायक मात्र त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता. सागरने पाण्याची बाटली पुढे केली. दादा, पाणी घे. विनायकने बाटली हातात घेतली, पण अचानक परत दिली. नको नको, मला पाणी नको आहे. सागरला धक्का बसला. त्याला वाटलं दादा माझ्यावर रागवलाय, पण प्रश्न होता का, हे त्याला समजत नव्हतं. संध्याकाळी आईने दोघांना चहा दिला आणि ती हळूच म्हणाली, विनायक, सागरचं आणि तुझं काही भांडण झाले का? तो म्हणू लागला, नाही आहे. मग तू त्याच्याशी का बोलत नाही आहे? विनायक शांत राहिला. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणू लागली, बाळा, भाऊ हा नशिबाने मिळतो, त्याला कधीही गमावू नको. हे ऐकून विनायकच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्याने ते लपवले. असंच काही दिवस गेले. गावात चर्चा चालू झाली की देशमुखांच्या घरात काहीतरी वेगळंच दिसतंय. लोक बोलू लागले, दोन्ही भाऊ आता एकत्र दिसत नाही आहेत. ही चर्चा विनायकच्या कानावर पडली. त्याचा राग आणखी वाढला. एकदा सकाळी विनायकने सगळ्या कुटुंबाला अंगणात बोलवलं. आई, बाबा, सागर सगळे बसले. विनायकने थरथरत्या आवाजात सांगितलं, आजपासून या घराची वाटणी होईल. क्षणभर सगळे शांत झालं. आईच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. ती म्हणू लागली, काय बोलतोस रे तू? समजते का तुला काय बोलतोस ते? गोविंदराव उठले आणि म्हणू लागले, बाळा विनायक, तुला शुद्धी आहे का? तू काय बोलतोस ते? विनायक ओरडला, हो, मला माहिती आहे मी काय बोलतोय ते, आणि हाच माझा शेवटचा निर्णय आहे.
सागर धावत धावत आला. दादा, अरे माझी चूक तरी काय आहे रे? मी काय केले? माझ्याशी का बोलत नाहीस रे? सांग ना दादा, दादा मला सांग ना, माझं काय चुकलंय? विनायकने त्याचा हात झटकला. आजपासून तुझा आणि माझा कोणताही संबंध नाहीये. हे ऐकून सागरच्या पायाखालची जमीनच सरकली असं त्याला वाटलं. तो जागच्या जागी खाली बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गोविंदरावने विनायकच्या गालावर जोरदार थप्पड मारली. आजपर्यंत तुला कधी हात लावला नाही, पण आज तू आमचं घर उद्ध्वस्त केलेस. विनायकच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, पण त्याने खिशातलं पत्र घट्ट धरलं होतं. मी चुकीचा नाही आहे, तो स्वतःला समजावत होता. आई मात्र रडत म्हणाली, विनायक बाळा, जर तू आज हे घर सोडलंस तर तू माझा मृत चेहरा पाहशील, पण मी तुला पुन्हा हाक मारणार नाही. संपूर्ण अंगणात शांतता पसरली. सागर आईला धरून रडत होता. विनायकने एक छोटी बॅग उचलली. घराच्या उंबरठ्यावर उभा राहिला. एकदा मागे वळून पाहिलं, पण आई रडत होती. बाबा डोळे पुसत होते. सागर गुडघ्यावर बसून म्हणत होता, दादा जाऊ नकोस रे, आम्हाला सोडून जाऊ नकोस, थोडंसं आईकडे तर बघ. क्षणभर विनायकचे पाय थांबले, पण त्याने पुन्हा खिशातलं पत्र घट्ट हातात धरलं आणि घराबाहेर निघून गेला. विनायक गाव सोडून जात असताना एक काळी जीप त्याच्या शेजारी येऊन थांबली. त्यातून एक अनोळखी माणूस खाली उतरला. तो हसत म्हणाला, विनायक, तू अगदी योग्य निर्णय घेतलास. आता पुढचा खेळ आपण खेळूया. विनायक हादरला. हा माणूस कोण होता आणि याला त्या पत्राबद्दल कसं माहिती होतं? तो अनोळखी माणूस कोण होता? पत्र कोणी पाठवलं होतं? आणि विनायक एका मोठ्या संकटात अडकला होता का? हे जाणून घेण्यासाठी पार्ट 3 पहा. 15 वर्षापूर्वी आलेल्या एका पत्रामुळे विनायकने स्वतःचं घर सोडलं होतं, पण आता त्याला कळलं होतं की ते पत्र खोटं होतं. मात्र ते पत्र कोणी लिहिलं आणि कोणाला 2 भावांना वेगळं करायचं होतं, आज सत्य स्वतः बाहेर येणार होतं. विनायक थरथरत उभा होता. तेवढ्यात एक दरवाजा हळूच उघडला. आतून तो म्हातारा बाहेर आला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हसून होतं, डोळ्यात पश्चाताप होता. तो म्हणाला, माझं नाव रघुनाथ आहे. आजपर्यंत मी तुझ्यापासून सत्य लपवलं, पण आता माझ्याकडे वेळ नाही आहे. रघुनाथने एक लोखंडी पेटी उघडली. त्यातून जुनी कागदपत्र, फोटो आणि एक डायरी होती, ते बाहेर काढले. तो म्हणाला, ही डायरी वाच, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यात लिहिलेलं आहे. विनायकने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, मी महादेव पाटील, आज मी माझ्या पापाची कबुली लिहित आहे. विनायकचा श्वास अडकला. डायरीत लिहिलं होतं, महादेव पाटील हा गोविंदरावचा चुलत भाऊ होता. त्याला देशमुखांची जमीन हवी होती, पण जोपर्यंत दोन्ही भाऊ एकत्र होते तो काहीच करू शकत नव्हता. म्हणून त्याने एक भयंकर योजना आखली. त्याने एक बनावट वकिलाकडून खोटं पत्र लिहून घेतलं. त्या पत्रात लिहिलं, सागर तुझा भाऊ नाही. आणि तेच पत्र विनायकपर्यंत पोहोचलं. विनायकने रागाने विचारले, मग तू मला तेव्हा सत्य का नाही सांगितलंस?
रघुनाथच्या डोळ्यात अश्रू आले, कारण महादेवने माझ्या मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. मी घाबरलो होतो. मी पाप केलं आणि त्या पापाची शिक्षा मी 15 वर्ष रोज भोगते. त्याच वेळी गावात एक गोष्ट घडली. विनायकची आई आजारी पडली. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणू लागले, सागर, तुमच्या आईला जास्त वेळ उरलेला नाहीये. सागरचे पाय थरथर कापू लागले. तो आईजवळ गेला. आईने थरथर त्या आवाजात विचारलं, बाळा, विनायक आला का? विनायक आला का? सागरचं मन तुटलं. त्याने खोटच हसतच म्हटलं, आई, तो येतोय आता, तो परत येतोय आपल्याकडे. पण त्याला माहीत नव्हतं विनायक खरंच येत होता. इकडे रघुनाथ अचानक म्हणाला, लवकर निघ, महादेव अजून जिवंत आहे. तो अजूनही तुझ्या घरावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे. विनायक लगेच गावाकडे निघाला, पण रस्त्यात एका ट्रॅक्टरने त्याच्या कारला जोरदार धडक दिली. कार रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. रक्त, काचांचे तुकडे आणि बेशुद्ध पडलेला विनायक. लोकांनी त्याला बाहेर काढलं. ॲम्ब्युलन्सला फोन केला. ॲम्ब्युलन्स आली. डॉक्टर म्हणाले, रक्त खूप वाहिलेलं आहे, वेळेवर उपचार मिळाला तर हा वाचेल. इकडे आईने डोळे उघडले. ती हळूच आवाजात म्हणाली, सागर, माझ्या कपाटात एक पत्र आहे. ते दोघा भावांनी एकत्र वाचायचं, एकत्र बसून वाचायचं. सागरने आश्चर्याने विचारलं, आई, तुझं अजून कोणतं पत्र आहे ग? आई फक्त हसली आणि पुन्हा डोळे मिटले. सागर घरी धावत गेला. कपाट उघडलं. खाली एक लाल कपड्यात गुंडाळलेला लिफाफा होता. त्यावर आईच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, हे पत्र फक्त माझी दोन्ही मुलं एकत्र असताना उघडावं. सागरच्या हाताला थरथरी सुटली. तेवढ्यात घराबाहेर पोलिसांची गाडी आली. महादेव पाटीलला बेड्या घालून आणलं होतं. तो जोरात हसू लागला. हो, मीच ते पत्र बनवलं होतं, कारण मला तुमचं घर उद्ध्वस्त करायचं होतं आणि मी त्यात यशस्वी झालो. सागरच्या डोळ्यात राग उसळत होता. तो पुढे धावत त्याला मारण्यासाठी गेला, पण पोलिसांनी त्याला थांबवलं. महादेव पुन्हा म्हणाला, आता राग करून काय उपयोग? तुमची आई मरते आणि तिकडं तुझा भाऊ हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतोय. हे ऐकताच सागरच्या पायाखालची जमीन सरकली. सागर हॉस्पिटलकडे धावत गेला. एका हातात आईचं पत्र होतं, डोळ्यात अश्रू होते आणि मनात एकच प्रार्थना करत होता, देवा, माझा भाऊ वाचू दे रे, माझा भाऊ वाचू दे, माझ्या भावाला काही होऊ देऊ नको. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. त्यांनी गंभीर चेहऱ्याने विचारलं, तुम्ही विनायक देशमुखचे नातेवाईक आहात का? सागर घाबरत म्हणाला, हो डॉक्टर. डॉक्टर हळू आवाजात म्हणाले, आमच्याकडे फक्त एकच मार्ग उरलाय, पण त्यासाठी खूप मोठा निर्णय घ्यावा लागेल. डॉक्टर कोणता निर्णय सांगणार होते? आईच्या पत्रात नेमकं काय लिहिलं होतं आणि 2 भावांची भेट होणार की नीती पुन्हा त्यांना वेगळं करणार? या कथेचा सर्वात भावनिक आणि डोळ्यात पाणी आणणारा शेवट पहा पार्ट 5 मध्ये. एका खोट्या पत्रामुळे 2 भाऊ 15 वर्ष एकमेकांपासून दूर राहिले. महादेवने आपल्या स्वार्थासाठी एक कुटुंब उद्ध्वस्त केलं. आई आता मृत्यूशी झुंज देत होती. विनायक हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाच्या सीमेवर होता आणि सागरच्या हातात होतं आईचं शेवटचं पत्र. डॉक्टर गंभीर चेहऱ्याने म्हणाले, रुग्णाची अवस्था खूप गंभीर आहे, त्यांना तातडीने
दुर्मिळ रक्तगटाचं रक्त लागेल. सागरने घाईघाईने विचारलं, माझं रक्त तपासा. काही मिनिटांनी डॉक्टर बाहेर आले. तुमचं रक्तगट आता जुळलेलं आहे. तुम्ही रक्त दिलं तर त्यांचा जीव वाचू शकतो. क्षणाचाही विचार न करता सागर म्हणाला, माझा दादा वाचला पाहिजे. माझं रक्त जेवढं पाहिजे तेवढे काढून घ्या. जितके रक्त लागल तितके घ्या. ऑपरेशन थिएटरमध्ये एका बाजूला विनायक आणि दुसऱ्या बाजूला सागर होता. सागरच्या शरीरातून वाहणारं रक्त हळूहळू विनायकच्या शरीरात जात होतं. डॉक्टर एकमेकाकडे पाहू लागले. आज फक्त रक्त नाही, एका भावाचं प्रेम दुसऱ्या भावाला नवीन आयुष्य देत आहे. ऑपरेशन यशस्वी झालं. विनायकला शुद्धी आली. त्याने पाहिला, शब्द उच्चारला, सागर. सागर धावत आला. दोघे 15 वर्षांनी पहिल्यांदा समोरासमोर उभे होते. क्षणभर काहीच कुणाला बोलले नाही, फक्त अश्रू. दोघे पण रडत होते. सागरने थरथरत्या हाताने आईचं पत्र बाहेर काढलं आणि दादा, आईने सांगितलं होतं हे पत्र आपण दोघांनी एकत्र वाचायचं. दोघांनी मिळून हे पत्र उघडलं. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, माझ्या 2 लेकरांनो, हे पत्र जेव्हा तुम्ही वाचत असाल तेव्हा कदाचित मी तुमच्या सोबत नसेन. आईला संपत्ती नको असते. आईला फक्त तिची मुलं एकत्र हवी असतात. तुम्ही लहान होता तेव्हा एकाने रडायला सुरुवात केली की दुसराही रडायचा. आज इतकी वर्ष झाली पण तुम्ही दोघं एकमेकांसाठी रडलात, माझ्यासाठी नाही. जर कधी गैरसमज झाला असेल तर तो मिटवा. कारण नाती जपायला आयुष्य कमी पडतं, पण ती तोडायला एक क्षण बस होतो. माझी शेवटची इच्छा आहे की माझ्या अंत्यसंस्काराला माझ्या दोन्ही मुलांनी एकत्र अग्नी द्यावा. तुमची आई. पत्र संपलं. दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले. विनायक रडत म्हणाला, सागर, मला माफ कर. एका खोट्या पत्रावर मी विश्वास ठेवला, पण तुझ्या प्रेमावर मी विश्वास ठेवला नाही आहे. सागर ही रडत म्हणाला, दादा, तू परत आलास बस, मला दुसरं काही नको आहे. दोघे धावत गावात पोचले, पण खूप उशीर झाला होता. सुमित्राबाई शांत झोपल्या होत्या. चेहऱ्यावर हलकंसं स्मित हसू होतं. जणू त्यांना आधीच माहीत होतं त्यांची दोन्ही मुलं पुन्हा एकत्र येणार. दोघांनी आईच्या चरणी डोकं ठेवलं. विनायक रडत म्हणाला, आई, मी आलोय, एकदा डोळे उघडणार. पण उत्तर देण्यासाठी आई आता जिवंत राहिली नव्हती. हे जग सोडून निघून गेली होती. काही महिन्यांनी न्यायालयात निकाल लागला. महादेवला फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणं आणि कट रचल्याबद्दल कठोर शिक्षा झाली. न्यायाधीश म्हणाले, एका खोट्या पत्राने तुम्ही 2 कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केले. 1 वर्षानंतर देशमुखच्या घरात पुन्हा आनंद सुरू झाला. पण अंगणात खेळत होती मुलं अंगणात खेळत होती. विनायकचा मुलगा आर्यन सागरच्या मुलाचा हात धरून म्हणाला, आपण कधीच वेगळे होणार नाही. हे ऐकून दोन्ही भावाच्या डोळ्यात अश्रू आले. संध्याकाळ झाली. दोन्ही भाऊ आईवडिलांच्या फोटोसमोर उभे होते. विनायक म्हणाला, बाबा, तुम्ही सांगितलं होतं कधी वेगळे होऊ नका. उशीर झाला, पण आज आम्ही पुन्हा एकत्र आलो आहे. दोघांनी दिवा लावला. कॅमेरा हळूहळू आईच्या फोटोवर झूम झाला आणि त्या फोटोखाली लिहिलेलं दिसलं, नाती रक्ताने नाही तर विश्वासाने टिकतात.
मित्रांनो, जीवनात कोणाच्याही बोलण्यावर किंवा एखाद्या कागदावर लगेच विश्वास ठेवू नका. एक गैरसमज संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आणि आईवडील जिवंत असताना त्यांची किंमत ओळखा, कारण ते गेल्यावर त्यांच्या आईवडिलांना मिठी मारण्याशिवाय आपल्याकडे काहीच उरत नाही आहे. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आई नक्की लिहा. आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा पाहण्यासाठी SK टॉक मराठीला सबस्क्राईब हे करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.